ॲक्सिडेंट झालाय. पनीर मसाला व्हेज कोल्हापुरी आमचा अख्खा मसूर राहिला आहे मस्तपैकी बघू शकतात. एकदम मस्त घट्ट घट्ट एकदम. नमस्कार, कोकण चंदेली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. कशी आहात मंडळी? मजेत ना? तर आम्ही आलेलो गावी कागद बांधण्यासाठी आणि पाऊस बघा तर पावसाचा काय पत्ता नाही. गावी आलो, एक झाड आणलेला काजूचा तो पण लावला तो त्याला तर जगला तर बरं आहे. आणि इकडं आमच्या महामाईदेवीचं मंदिर तिकडं पाहू शकता. हा बघा मस्त. चला देवीचं पण दर्शन घेऊया. महामाईदेवी की जय. आणि मस्त असा नजारा गावचा आणि गावी बघायला एवढा ऊन पडलाय ना जोरात. आणि शेतात माणसं पण इकडे सगळे कामं करतात खलाटीमध्ये. आणि इकडे आपला अतिश भाई त्याला जाऊया ना. ऊन बघ किती लागतोय ते. आणि आमच्या गावामध्ये आता ट्रॅक्टर वगैरे लावतात. तर बघा तर मग ट्रॅक्टर आता नांगरणी जास्त कोण करत नाही कारण गावामध्ये गुरच नाही राहिले. कमी पिढ्या राहिली. मग आता ट्रॅक्टर आणतात मी त्याच्याने इकडं. तर पहिलं बघायला ना आमच्याकडे एवढं नांगर असायचं, गाई बी भरपूर असायचं. आता काय नाही एवढं ऊन आहे तरी हे झाडं बघा कसलं फुल बघ कसलं आलं रे. भारी काय बोलतात तुला सांगा कमेंट करून या फुलाला कसले भारी आले आहेत. एवढ्या उन्हातून पण मी चांगले हिरवेगार आहेत. बघा एवढं ऊन पडलं. चला जाऊया. बाय बाय. चला आता अशा प्रकारे आपण निघालो आहोत आता मुंबईच्या दिशेने. बघा इकडे आपली ही वर्षी गलाटी आहे. अजून पाऊस असल्यामुळे जास्त काय हिरवीगार दिसत नाही तुम्हाला. आणि इकडे सगळे बाय बाय करतात. बस लवकरात लवकर पाऊस पडला पाहिजे जेणेकरून मग लवकरात लवकर इकडे असं आपल्या सगळ्याकडे शेताची हिरवीगार पाहायला भेटेल. यावर्षी पहिल्यांदा असं झालं की पाऊसच नाही पडला. दाढी आल्यात आणि ऊन मरणाचा पाऊसच नाही. असं लय बाहेर बघून ना त्या बिचारा कोमसतात ना ते लय वाईट वाटतं. पाऊस पडायला पाहिजे मेघराजे आणि ह्या दाढीना म्हणजे गवत भात रुजलाय त्याला पाऊस दे आहे ना. तर आम्ही आता त्या लावणी चालू असतात फोन वेर पण नाही झाली. कशी करणार पाऊसच नाही तर. आणि एवढं ऊन पडलं. आता आम्ही निघालो तर भरपूर ऊन पडलं. मे महिन्यासारखंच आहे ना. चला आता मुंबईला जायचा प्रवास तर बघूया. चला बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय. हे बघा वरती आकाश पण बघू शकता. म्हणजे ढग आहेत पण असे काळेवाळे ढग असं पावसाचे ते ढग नाही आहे. ते बघा एकदम स्वच्छ आहे. स्वच्छ आहे एकदम. हे असं आपल्याला नको एकदम. चला इकडे आता आपली एंट्री झालेली आहे देवारे गावामध्ये. आणि देवारे गावाच्या इकडे लेफ्ट साईडला आहे श्रीयान चायनीज फूडवाला. इकडे आम्ही दरवेळी येतो तेव्हा इकडे चायनीज खाऊन जातो. आज बंद आहे. आज बंद आहे पण आता सीझन नाही ना. सगळे लोक कामाला गेलेत. मुंबईवाले पण कोण नाही आहेत. आणि त्याच्यानंतर अजून पुढे दाखवतो तुम्हाला. आपण आता पहिला याला ओव्हरटेक करूया. बघा शाळा पण चालू झाल्या. सगळी पोरं चालली शाळेमध्ये. इकडे लेफ्ट साईडला बघाल ना तरी सगळी आंब्याची काजूची झाडं आहेत. नारळ पण आहेत. पण आता एवढी झाडं दिसतात तुम्हाला कारण आता कोण घेऊनच जात नाहीत कारण पाऊसच पडला नाही. ते झाडं लावणार कुठे ना. हां ना तर या टायमाला सगळीकडे गर्दी असते. इकडे सगळे झाडं घ्यायला कलमं घ्यायला. इकडे आपली ही लालपरी पण ती की सफेद आहे. मुंबई आडे मुंबई गाडी आली आता. किती वाजले आता 12. आणि दुपारच्या वाजलेत 12:30 आणि आम्ही मंडणगड ढाब्यावरती पोहोचलोय. ते बोललो तर दुपार झाली आहे तर जेवूनच घेऊ. आता वरती जाऊन जेवूया आपण. तिकडे आमची ऑर्डर आलेली आहे की पनीर मसाला व्हेज कोल्हापुरी आणि ह्या बटर रोटी आहेत. आणि अजून तिसरी भाजी काय अख्खा मसूर बटर रोटी आहे साधी रोटी. इकडे आमचा अख्खा मसूर राहिला आहे मस्तपैकी बघू शकतात. एकदम मस्त घट्ट घट्ट आहे एकदम. तर जेवण आलेलं आहे कोल्हापुरी पनीर मसाला अख्खा मसूर आणि बटर रोटी. मस्तपैकी एक बाईट बनवतो बघा. एक नंबर. हां मॅम आज वेगवेगळ्या भाज्या मागवल्या. वेगवेगळी मागवतो ना काय व्हेज कोल्हापुरी ना. व्हेज कोल्हापुरी बाकीची नेहमीची छानची पनीर मसाला आणि अख्खा मसूर पण भारी आहे. आणि व्हेज कोल्हापुरी मस्त आहे. चला जेवून घे. आता आम्ही जेवून बाहेर पडलेलो आहोत. आणि मम्मी काय पोटभर जेवलीस? मंडणगड ढाबा. आता आमचं मस्त की पोटभर जेवण वगैरे झालं आणि आता वाजले तिकडे 1:20 आणि आता निघालो आम्ही. ढग तर आलेले दिसतात पावसाचे बट वाटत नाही पाऊस पडेल जरा.
पडला तर खूपच बरं आहे, कारण जरा गरमी पण खूप जास्त झालेली आहे आता. जर पावसाळा असं तर घर आम्हाला वाटलं एक दिवस तरी पाऊस बघायला मिळेल. गावचा आला होतं पण काय पाऊसच नाही. एवढी गरमी आहे ना जबरदस्त. जेवायला थांबलेली ना मस्त पोटवा झाला. लय भारी जेवण एक नंबर टेस्टी असतं ना रे. हो. सगळ्यांना आवडला आम्हाला, म्हणून तर आम्ही आता इथं जेवण जातो. कारण नाही ते ह्याच्या आधी एकदा कधी कधी एप्रिलला जातो ना रे. आणि आता निघाले. चला आता बघूया कुठवर जातो. चहा प्या म्हणून पिया थांबताव की काय ते. चला बघा इकडे आता आम्ही पोहोचत गोरेगावला. हा गोरेगावचा एस टी डेपो आहे. सध्या तर 2 वाजल्या, त्याच्यामुळे इकडे तुम्हाला काहीच गर्दी दिसत नाही. बट हा एकदम गोरेगावचा असा मेन मार्केट आहे. इकडे सगळं तुम्हाला इकडे संध्याकाळचे ना फुल असे फूड स्टॉल आहेत बघा, सगळे खायला भेटते इकडे या साईडला. खूप गर्दी असते इकडे संध्याकाळची. परत माणगावला, आणि माणगावचं देखील बाजार बघा मस्त भरलेलं आहे. इकडे अजून आंबे आहेत इकडे, आणि बघा फणस आहेत इकडे, आंबे आहेत इकडे, बघा सगळे फ्रूट्स इकडे आहेत. फणस बघा हे बघा. गावचा बस डेपो नवीन बनवला ना याला, पण हे रस्ता नवीन बनवला खाली, नाही तर फुल एकदम खराब झालेला. अरे गाडी बघ, नाद एकच, बैलगाडी शर्यत. शर्यतीचाच बैल आहे. शर्यतीचाच बैल आहे ना. असा तगडा एकदम. आता आम्ही पनवेलच्या थोडा मागे होतो, आणि इकडे वरती पाहू शकता हा बघा कर्नाळा किल्ला. आज वातावरण एवढं क्लिअर आहे ना, तर एकदम क्लिअर दिसतोय बघा. मस्त एकदम मस्त एकदम. मी गेलो इकडे वरती 2 वेळा. मी एकदा पण नाही गेला. आता इकडे ऑलमोस्ट वाजलेले आहेत 5, आणि आता आम्ही आलो होतो अटल सेतूवरती. इथून फक्त आता 20 ते 25 मिनिटं मग आपल्या घर इकडे. आता आम्ही आलो आहे मुंबईमध्ये, पण आता इकडे देखील काय पावसाचं वातावरण झालं नाही आहे. पण तिकडे वातावरण बघा किती मस्त, ढग बघा कसे एक नंबर झालेत. एक नंबर व्ह्यू आहे. बाबा ॲक्सिडेंट झालाय. खतरनाक वाला.